निघाली आहे ट्रेन आता दादरवरून ऑन टाइम डिपार्चर आहे, टिच डिपार्चर आहे. टायमावर पोहोचते की नाही ते बघूया. 4 तासाची जर्नी आहे. 3:45 वाजता ही ट्रेन साईनगर शिर्डीला पोहोचवते. बघूया आता. मनमाडवर आली. मनमाडवरून डिपार्चर घेतला. 5 मिनिटं थांबली मॅक्स. काका ट्रेनपेक्षा पण फास्ट चालत गेले. कोरा करकरीत गाईज वॅग 12 इकडे तुम्ही बघू शकता. आंघोळ करायला जाऊ हॉटेलवरती, फ्रेश होऊ आणि मग नंतर काकड आरती घ्यायला जाऊया. तुम्ही ऐकू शकतात चालू आहे अजून पण आरती वगैरे. दर्शन झालंय, खरेदी झाली आहे, प्रसाद घेतलाय आणि आता नाश्ता करायला चाललोय. मी नाश्ता करून भेटूया आपण. भाई पूर्ण थाली आहे, पूर्ण प्रॉपर थाली आहे, मिसल थाली. भावांनो 1 नंबर आहे मिसळ, 1 नंबर. नक्की ट्राय करा अण्णा मिसळ. जिनेश त्या साईडला चाललाय फोनवरती बोलत. कोणाशी ते कमेंटमध्ये गेस करा. नमस्कार मित्रांनो, आज स्वागत आहे तुमच्या या भावाच्या चॅनलवरती. आणि आपण आज प्रवास करणार आहोत शिर्डीपर्यंत. चला निघूया आपण. मी आता दादरला आहे करंटली. बघूया आता दादरच्या पुढे आपल्याला जिनेश भेटणार आहे स्टेशनला चाललो आहे मी आता. बघूया पुढे. बाय. ही बघा आपली ट्रेन इकडे लागलेली आहे. दादर साईनगर शिर्डी एक्सप्रेस. हे बघा आपली ट्रेन मित्रांनो. दादर मुंबई साईनगर शिर्डी, साईनगर शिर्डी एक्सप्रेस गाइस. ये है अपनी ट्रेन. अपना कोच है S7. चलो S7 की तरफ बढ़ते हैं. नुसता चालतोय मी. आत्ताचा S4 डब्बा आलाय. जिनेश बोललाय की मला तो पुढच्या इकडे थांबलाय. लोकोचं काहीतरी रेकॉर्डिंग करतोय तो बोलला मला. आता चाललोय मी पुढे. बघूया. S5 किती लांब आहे. S7ला जायचं आहे, खूप पुढे ऑलमोस्ट. आणि जिनेश त्यात आहे बरोबर तर बरं आहे, सेफर साईडला. जिनेश आला की दाखवतो थांबा तुम्हाला. आला रे आला, जिन्या भाऊ आला. ए बॉय, फुल शिर्डी वाइब्स. काय म्हणतो, कसं आहे? खुशी तर बघ. नांदेडला जायचं होतं यार आपल्याला. जनरली पुष्पक बघितली काय?
निघाली आहे ट्रेन आता दादरवरून ऑन टाईम डिपार्चर आहे, टीच डिपार्चर आहे. टायमावर पोचते की नाही ते बघूया. 4 तासाची जर्नी आहे. 3:45 वाजता ही ट्रेन साईनगर शिर्डीला पोचवते. बघूया आता निघते की नाही, टायमावर पोचते की नाही. सॉरी. कुर्ला शेडचा शंटर गाईस. दादरच्या आउटरला थांबली आहे ट्रेन. मला वाटतं देवगिरी आपल्याला ओव्हरटेक करेल, तर दादरच्या आउटरला म्हणून थांबवलं आहे आपल्याला. आणि इकडे शंटर पण आहे जो शंटिंग करतो दादरला. बघूया पुढे. मित्रांनो काय बोलायचं, काय होतं ते ट्रेनचं नाव काय, देवगिरी. हां, देवगिरी आणि आपली दादर साईनगर शिर्डीचा दादरवरून सेम टाईम आहे 9:45चा. तर मग आता देवगिरी जी आहे ती आपल्याला दादरलाच ओव्हरटेक करते आणि आपली जी ट्रेन आहे ती दादर स्टेशन पुढे निघते, आउटरला थांबते, तेव्हा देवगिरी स्किप करते. आता देवगिरी स्किप करेल तेव्हा मी तुम्हाला दाखवतो. ठीक आहे, चला. मित्रांनो आपल्याला सिग्नल भेटला आहे, आपल्याला देवगिरीला ठेवला आहे दादरलाच. आईच्या गावात हे अरे पण ही आपल्याला पुढे कुठेतरी करणार ना ओव्हरटेक, की मनमाडपर्यंत आपल्या पाठीच राहील. मज्जा येणार, मज्जा येणार. जबरदस्त भाई, जबरदस्त. पहिली मांडवी, मग इंद्रायणी, मग कुर्ला स्किप विथ तपोवन एक्सप्रेस. भाई मजा आ गया. ठाण्यावरून ट्रेन आपली निघाली आहे. 10:22 झालेत, तरी साधारण ठीक आहे, ऑन टाईमच आहे. ठाण्याच्या नंतर आपला कल्याण हॉल्ट आहे. आपली ट्रेन आता कल्याणवरून निघाली आहे आणि हाफ ॲन आवर लेट आहे, जास्त नाही आहे. ठीक आहे, कल्याणवरून एवढं आणि गर्दी पण नाही आहे. सीट टू सीट आहे, सगळे लोक इकडे थांबलेले, झोपलेले. स्लीपरमध्ये आहोत. तर कसाऱ्यावरून आपली ट्रेन निघालेली आहे. बँकर्स इथे कनेक्ट केले आहेत आपल्याला आणि पुढे आपण निघालो आहे. आता काय, आता जाऊन झोपायचं आहे, काय करायचं नाही आहे. पूर्ण रात्र आहे, कसारा घाट आहे, मी तुम्हाला दाखवू नाही शकत, पण
झोपू शकतो. आता डायरेक्ट उद्या जेव्हा माझी म्हणजे जेव्हा डोळे उघडतील माझ्या तेव्हा मग बघूया कुठे आपण पोचलेलो असू. जर लवकर उठलो तर मग तुम्हाला अजून काय असेल स्टेशन्स वगैरे कोपरगाव वगैरे जिकडे ट्रेन थांबणारे हॉल्ट आहे. तसा हा कासाराचा हॉल्ट आपला टेक्निकल हॉल्ट होता जिकडे बँकर लावले आहेत आपल्याला. आणि आता पुढे इगतपुरीला थांबवतील आणि बँकर्स काढून टाकतील. मित्रांनो आपली ट्रेन इगतपुरीवरून निघाली आहे. बँकर्स मागून काढले असतील बघायला तर मी गेलो नाही आहे. तर विचार केला आता झोपतो आणि उद्या उठेन. बघूया मिडनाईट जेव्हा पोचेल आपली ट्रेन तेव्हा उठेन आणि मग तुम्हाला पुढचं दाखवेल. झोपायच्या आधी बोललो की एकदा गुड नाईट बोलूया. गुड नाईट भावांनो. इयरफोन पडला खांद्यावर. लाईटचं पण खूप कमी आहे इकडे. लाईटची कमतरतामुळे शूट करण्यामध्ये विघ्न येतात. तर मग झोपलेलंच बरं. भेटूया उद्या. मनमाडवर आली. मनमाडवरून डिपार्चर घेतला. 5 मिनटं थांबली मॅक्स. काका ट्रेनपेक्षा पण फास्ट चालत गेले. कोरा करकरीत गाईज वॅग 12 इकडे तुम्ही बघू शकता. हे मनमाड स्टेशन आता आपण डिपार्ट केलं आहे आणि ही जी स्ट्रेट लाईन जाते ती भुसावळ लाईन आहे. आणि आपण आता शिर्डीवाल्या लाईनला चाललो आहे. म्हणजे कोपरगाव थ्रू जाते ती लाईन. पंचवटीचा हा रेक इकडे उभा आहे जो सकाळी निघायला इथून तयार होईल. भावांनो पोचलो आहे आम्ही शिर्डीला. तुम्ही बघू शकता इकडे सकाळचे वाजलेत किती वाजलेत 4 वाजलेत. डॉट 4 वाजलेत. ते बघा 4ला पोचले. जिनेशने मांडवली केली आहे रिक्षावाल्याबरोबर. आता आपल्याला जायचं आहे. स्टेशन
साईनगर शिर्डी बाबांच्या घरी आलो आहे. खूप वेळानंतर आलो आहे मी शिर्डीला. शिर्डीला पोहोचलो आहे आम्ही. स्टेशनच्या बाहेर आहे आणि तिकडे बस पण लागलेली आहे. तिथून फ्री डायरेक्ट मंदिरात जाते. साईबाबा संस्थाची ट्रस्टची बस आहे ही. आणि इकडे भरपूर रिक्षा पण आहेत, शेअरिंग आहेत. आम्ही पण ही शेअरिंग रिक्षाने जाणार आहे. 20 रुपीज. जिनेशने फुल मांडवली केली आहे. प्लस हॉटेलची पण बुक झाली आहे. पब्लिक बघा गाईज, पब्लिक किती बाहेर येते. तरी एवढी गर्दी नाही आहे जेवढी असायला पाहिजे. चला आम्ही जातो पटकन मंदिरात. भेटूया आपण हॉटेलवर. हॉटेलला चाललो आम्ही. मित्रांनो आता जस्ट उतरलो आहे रिक्षामधून. आता आम्ही एक हॉटेलसाठी थांबलो आहे. ते हॉटेलवाले पिक करायला येणार आहेत आणि मग त्याच्यानंतर आम्ही आंघोळ करायला जाऊ, हॉटेलवरती फ्रेश होऊ आणि मग नंतर काकड आरती घ्यायला जाऊया. ठीक आहे, 5:15ची काकड आरती होणार आहे. तर भेटूया मित्रांनो. आम्ही आता काकड आरतीला चाललो आहे. आंघोळ वगैरे झालेली आहे आमची हॉटेलवरती आणि इकडे मोबाईल घेतले जातात. म्हणजे मोबाईल इकडे अलाउड नाही आहे. तर मग मोबाईल आणि माईक इथे जमा करतो आहे. काकड आरती करून भेटूया आपण. ठीक आहे. भावांनो मस्त दर्शन झालेलं आहे आणि खूप भारी वाटलं आहे काकड आरती अटेंड करून. ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला दाखवू नाही शकलो बट तिकडे मोबाईल अलाउड नाही ना, म्हणून. आता मी चाललो इकडे तुम्हाला जस्ट बाहेरून मंदिर दाखवायला. तुम्ही ऐकू शकतात चालू आहे अजून पण आरती वगैरे. ठीक आहे, मी दाखवतो चला तुम्हाला. साईनाथ महाराज की जय. हे सर्वाधारा मल्लेश्वरा, सर्वसाक्षी गौरी कुमारा, हे अजिंक्य सहोदरा, भाग न बदलवी भला, त्याच भूमीच्या भागाला. भावनो बीबी तो बहाना था, असल में साई बाबा ने बुलाया था. भावनो चला झालेलं आहे सगळं. दर्शन झालं आहे, खरेदी झाली आहे, प्रसाद घेतला आहे आणि आता नाश्ता करायला चाललो आहे मी. नाश्ता करून भेटूया आपण. खूप गरम गरम मेंदूवडे मागवले आहेत मी. पहिले मेंदूवडे ट्राय करूया. माईक नाही आहे, बिना माईकचा ॲडजस्ट करा. भाई पूर्ण थाली आहे, पूर्ण प्रॉपर थाली आहे. मिसल थाली एक नंबर. पापड आहे, कांदा आणि लेमन, दही पण दिली आहे, मिसळ, पाव, काकडी, लोणचं.
भावांनो एक नंबर आहे मिसळ, एक नंबर. नक्की ट्राय करा अर्णव मिसळ, जबरदस्त. इथून एंट्रन्स आहे, इकडून दर्शनाला जाऊ शकतो आपण. 2 एंट्रन्स आहे, पेड पण आहे, फ्रीवाले पण आहेत. हे बघा इकडे लिहिलं आहे वे टू द गेट. आरती पास एंट्री आहे, दर्शन पेड पास एंट्री आहे, फ्री दर्शन पास एंट्री. आम्ही फ्रीला गेलेलो 7 नंबर गेटवरून आत. हे बघा मित्रांनो, इकडे वे टू दर्शन क्यू आहे. दर्शनासाठी लाईन इकडून जायला आहे. बुटांचा स्टँड तिकडे आहे आणि तिकडे तुम्हाला मोबाईल काउंटर पण आहे. मित्रांनो, मिसळ खाल्ल्यानंतर जाम झोप आली आणि वरून माईकचा पण इश्यू चाललेला, तर त्याच्यामुळे माईक डिस्चार्ज पूर्ण होता आणि मग मी डायरेक्ट हॉटेलवर जाऊन झोपून गेलो. झोप झालेली आहे आणि आता आम्ही निघालेलो आहे प्रसादासाठी. तर आम्ही भोजनालयाच्या इथे चाललो आहे, तिथे फ्री तिकीट आम्ही घेतलं आहे, कलेक्ट केलं आहे आणि पहिला जाऊन आम्ही जेवल्यानंतर मग हा मी व्लॉग एंड करेल मोस्टली. आणि मग नंतर सेकंड पार्ट आहे ह्याचा, जो तुम्ही बघाल पुढच्या पार्टमध्ये की आम्ही कुठे गेलो, नंतर काय केलं. ठीक आहे, तर हा शिर्डीचा व्लॉग पूर्ण एंड करू आपण जेवल्यानंतर. चला, जेवेपर्यंत आपण मी तुम्हाला दाखवतो पुढे चाललो आहे आपण. हे प्रसादालय आहे आणि हे मुख्य द्वार आहे इकडचं, साई प्रसादालय. बघा, वेलकम. वे टू फ्री प्रसाद भोजनालय हॉल. इथून या साईडला जायचं. हे कुपन आहे ना, आपल्याला घ्यायला लागणार. फ्रीमध्ये भेटतं, मंदिराच्या बाहेरच भेटतं. इथे पण तुम्ही हां, इथे मंदिराच्या बाहेर पण भेटतं आणि इथे पण कलेक्ट करू शकता तुम्ही. हे बघा, हा काउंटर आहे. प्रसाद सर्व झालेला आहे. चपाती, राईस, भातावरती कढी आहे, भोपळ्याची भाजी, चण्याची उसळ आहे आणि शिरा रवा. चला सुरू करतो. हो ना, बघा प्रसादालय किती खाली आहे, कारण का आता सीझन नाही आहे. जास्त करून पालखीच्या वेळेस भक्त येतात साईबाबाच्या दर्शनाला, तेव्हा हे पूर्ण भरलेलं असतं. पूर्ण रिकाम आहे. पण हे जेव्हा भरलेलं असतं ना, तेव्हाच मजा येते भावांनो जेवायला आणि प्रसादाचा आनंद घ्यायला. भावांनो बघितलं कसले प्लेटी लावत होता. टॅलेंट बोलतात त्याला, टॅलेंट. चला, प्रसादाची आनंद घेऊन झालाय. पुढे काय थांबा, जिनेशला विचारतो पुढे कुठे जायचं आता. बघूया मित्रांनो. हे बघा प्रसादालयाचे सोलार पॅनल्स. यांची स्पेशालिटी काय माहीत आहे का? हे जसे सूर्य रोटेट होतो ना, तसं ते पण रोटेट होतात है ना.
जबरदस्त भाई, जबरदस्त, टॉप क्लास टेक्नॉलॉजी. त्याच्याबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर इंडियाज मेगा किचनचा एपिसोड बघू शकता. येस, इंडियाज मेगा किचनचा एपिसोड बघू. शिर्डीच्या ह्याच्याबद्दल पण आहे. हां, त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर काय काय माहिती पडेल. मी पण नाही बघितलं आहे, मी पण बघेल इंडियाज मेगा किचनवाला एपिसोड. नक्की बघा, तुम्ही पण बघा. ट्रूली डिफरंट. एक्झिटकडे चाललो आहे आता. नमस्कार मित्रांनो, आता आपला हा ब्लॉग एंड करायचा वेळ झालेला आहे. पार्ट 1 आहे. हा व्हिडिओ काढतोय हरामी. आता का लाज वाटते? ठीक आहे, चला, काय नाही, काढू दे. हा पार्ट 1चा एंड आहे. तर खूप मजा आली. दादरवरून आपण निघालो रात्री. साईनगर शिर्डी एक्सप्रेस पकडली. पूर्ण जर्नी मस्त होती. आणि मग त्याच्यानंतर आपण काकड आरतीचा आनंद घेतला. खूप छान वाटलं काकड आरती. मी पहिल्यांदा अटेंड केली खरं बोलायला गेलं तर. हां मित्रांनो, तुम्ही म्हणत होतो की खूप छान वाटलं. आपण रात्री निघालेलो दादरवरून, साईनगर शिर्डीवरून. शिर्डीला पोचलो सकाळी, काकड आरती घेतली, दर्शन घेतलं बाबांचं, खूप छान वाटलं. आणि मग नंतर आता दुपारी प्रसादाचा आनंद घेतला. आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला सांगा. हा पार्ट 1 आहे, हा ब्लॉग 1 आहे. ब्लॉग 1चा पार्ट 2 पण येणार आहे. काय आहे तिच्यात, आम्ही काय करणार आहोत, कुठे जाणार आहोत, ते आम्ही तुम्हाला सगळं सांगणार आहोत. ठीक आहे, तर नक्की बघा पार्ट 2, नक्की बघा. पार्ट 1 कसा आवडला, कसा होता, तो तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा मला. आणि दिसत आहेत ना बाबा. चला, येतो मित्रांनो.